गव्हाच्या शेंगाची भाजी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगा घेतल्या आहे। या मी निसून स्वच्छ धुवून घेतल्या आहे। इथे 3 कांदे घेतले आहे। आता आपण शेंगामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे उकळत ठेवूया। आपल्याला हे कांदे उभे कापून घ्यायचे आहे। इथे आपल्या शेंगा शिजल्या आहे। या थंड झाल्या की ह्या चांगल्या पिळून घेऊ, मग ह्या परतायला घेऊ। आपल्या शेंगा पिळून झाल्या आहे। इथे कांदाही चिरून झाला आहे। आता करूया फोडणीची तयारी। इथे कढई तापत ठेवली आहे। यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे। आता यामध्ये आपण कांदा टाकून परतून घेऊ। हे शेंगा करायला खूप सोपे आहे व खायला एकदम चविष्ट आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून बघा। आपल्याला हा कांदा थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतून झाला आहे। आता यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। आता हे थोडंसं परतून घेऊया। आता आपण टाकून घेऊया उकडलेल्या शेंगा। यात टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ। आपल्याला हे शेंगा मीडियम गॅसवर 5 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या आहे। शेंगा परतल्या की मग त्याला चांगली टेस्ट येते। आता इथे मी गॅस कमी केला आहे। आपण ह्या 5 मिनिटं चांगल्या परतून घेऊ। यावर टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर। आपल्या शेंगा तयार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।